नमस्कार. आज आपण इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षा जुलै 2022 या वर्षीची पेपर क्रमांक 1 भाषा व गणित यामधील भाषेची प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासह पाहणार आहोत. चला तर मग पाहूया आपण पहिला प्रश्न. विभाग 1 मराठी. प्रश्न पहिला. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा समानार्थी नसलेला अचूक शब्द कोणता? या ठिकाणी नसलेला शब्द विचारलेला आहे आणि वाक्य आहे सर्वांनी पाण्याची बचत करावी. पाण्याची याचा समानार्थी शब्द आहे जीवन, जल, सलील आणि निर्मळ हा त्याचा समानार्थी शब्द नाही, त्यामुळे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1 निर्मळ. प्रश्न दुसरा. पुढीलपैकी अलंकारिक शब्द ओळखा. अक्षरशत्रू, अनासक्त, देशभक्त, अरण्य पंडित. यामधील अक्षरशत्रू आणि अरण्य पंडित हे अलंकारिक शब्द आहेत, त्यामुळे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 फक्त अ आणि ड. प्रश्न तिसरा. तिठा हा शब्द कोणत्या शब्दसमूहाबद्दल आला आहे ते पर्यायातून निवडा. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तीन रस्ते जेथे एकत्र मिळतात त्याला तिठा म्हणतात. प्रश्न क्रमांक 4. गटात न बसणारा शब्द शोधा. झाडे वेली, झाडे झुडपे, झाड झाडोरा, झाडांवर हे जोड शब्द आहेत आणि झाडांवर हा त्यामध्ये न बसणारा शब्द आहे. प्रश्न 5. पुढील पिल्लूदर्शक शब्दांची चुकीची जोडी ओळखा. 1. शेळीचे करडू, घोडा शिंगरू, हरिणी पाडस हे 3 बरोबर आहेत. चुकीची जोडी आहे म्हैस कोकरू. प्रश्न 6. दिलेली अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द बनवा व त्या शब्दातील पहिल्या 3 अक्षरांपासून बनवलेल्या शब्दाचा अर्थ ओळखा. या ठिकाणी शब्द तयार होतोय अतिथी भवन आणि त्यामधला पहिले 3 शब्द तयार होतात अतिथी आणि या 3 अक्षरांपासून बनलेला जो अतिथी शब्द आहे अतिथी म्हणजे पाहुणा. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 7. स्वच्छ, स्वागत, स्वार्थ, स्वप्न, स्वरा हे शब्द वर्णानुक्रमे लावल्यास मध्यभागी कोणता शब्द येईल? तर आपण अगोदर स्वच्छ, स्वप्न, स्वरा हे 3 शब्द वर्णानुक्रमे येतात, त्यानंतर स्वागत, स्वार्थ येईल, म्हणजेच मध्यभागी येणारा शब्द आहे स्वरा. प्रश्न क्रमांक 8. पुढीलपैकी अचूक जोडीचा पर्याय क्रमांक निवडा. याचा क्रमांक आहे पर्याय क्रमांक 1 शिक्षण दिन 11 नोव्हेंबर. बालिका दिन हा 3 जानेवारीला असतो. विज्ञान दिन 28 फेब्रुवारीला असतो आणि हुतात्मा दिन हा 30 जानेवारीला असतो. प्रश्न क्रमांक 9 ते 11 साठी सूचना आहे. या ठिकाणी उत्तर आहे तो वाचायचा आहे आणि त्याचे वरून प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. उत्तर आहे खेडीपाडी आनंदात होती. अशा पद्धतीने हा उतारा दिलेला आहे. आपण सरळ प्रश्नांची उत्तरे पाहू. प्रश्न 9. खेडीपाडी आनंदात होती हे कोणत्या गोष्टीतून कळते? तर या ठिकाणचे सगळे पर्याय बरोबर येतात. नद्या सुप्रसन्न वाहत होत्या, दुष्काळ ठाऊकच नव्हता, गोट्यात गाईवासरांची दाटी होती, महाराष्ट्रावर लक्ष्मी प्रसन्न होती. हे सर्व उत्तरे आपल्याला परिचित नीट वाचल्यानंतर सहज मिळतात. प्रश्न क्रमांक 10. उतार्यात किती जोडशब्द आले आहेत? त्याचं उत्तर येत आहे पर्याय क्रमांक 1 10. प्रश्न 11. गोग्रास या शब्दाचा खालीलपैकी अर्थ कोणता? गोग्रास म्हणजे गाईला घातलेला घास. प्रश्न 12 ते 14 साठी ही कविता दिलेली आहे. या कवितेचे नीट वाचन करायचे आहे आणि याची उत्तरे आपण निवडत असताना प्रश्न वाचून परत एकदा आपण कविता वाचावी. प्रश्न 12 आहे. या कवितेत कोणाचे वर्णन केले आहे? तर गवत फुलाचे. प्रश्न 13. कवितेत आलेल्या विशेषण आणि नाम यांची बरोबर जोडी ओळखा. तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 येणार आहे लाल पाकळी. पाकळी कशी आहे? लाल आहे. 14वा प्रश्न. खालीलपैकी चुकीचे विधान कोणते? तर या ठिकाणी 4था पर्याय येणार आहे मी तुला अंगाईचे गीत गावे. या सर्वांची उत्तरे आपल्याला कवितेत मिळतात. प्रश्न 15. खालील वाक्यामध्ये एकूण किती सर्वनामे आली आहेत? तर आपण सर्वनामे मोजूया. ती, त्याला, मी, तुला, आम्ही, म्हणजेच एकूण 5 सर्वनामे आलेली आहेत. उत्तराचा पर्याय क्रमांक 1 येईल. 16वा प्रश्न आहे. वचनानुसार गटाशी जुळणारे पद पर्यायातून निवडा. खडा,
सडा. प्रश्न 16वा, वचनानुसार गटाशी जुळणारे पद पर्यायातून निवडा. घडा, सडा, खडा. आता लिंगानुसार म्हटलं तर घोडा हा त्याचा घडा घडे, सडा सडे, खडा खडे, घोडा घोडे. त्यामुळे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1 घोडा. प्रश्न 17वा, खालीलपैकी भविष्यकाळी वाक्य कोणते? भविष्यकाळ म्हणजेच भविष्यात घडणारी घटना. पर्याय क्रमांक 3 मी चांगले भाषण करेन. प्रश्न 18, योग्य विधेय वापरून वाक्य पूर्ण करा. जयश्रीने. आपण प्रत्येक पर्याय घालून पाहूया. जयश्रीने अक्षर सुंदर आहे, चुकीचे आहे. जयश्रीने इकडे य, चुकीचे आहे. जयश्रीने मैदानावर गेली, चुकीचे आहे. जयश्रीने छान कविता केली, म्हणजेच हे विधेय बरोबर येते. पर्याय क्रमांक 4. प्रश्न 19, पुढील पर्यायातून शुद्ध शब्द ओळखा. तर या ठिकाणी प्रार्थना हा शुद्ध शब्द पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेली आहे. प्रश्न 20 ते 21 साठी सूचना आहेत. आपल्याला संवाद दिलेला आहे, संवाद नीट वाचायचा आहे आणि मग त्यावरील प्रश्नांची उत्तरे शोधायची आहेत. प्रश्न 20वा, वरील संवादात किती व्यक्तींचा उल्लेख आहे? तर या ठिकाणी गीता, दीप्ती, दीपू, आत्या आणि मामा मामी म्हणजेच दीप्तीचे मामा मामी येतात, म्हणजेच गीताचे आई वडील येतात. असे एकूण 6 संवादामध्ये व्यक्तींचा उल्लेख केला आहे. 21वा प्रश्न, अरेच्या तारीख विसरलेस ग मी असे गीता कोणाला म्हणाली? आईला. आत्या, दीप्ती, दीपू गावाला केव्हा जाणार आहेत? पुढच्या महिन्यात 5 किंवा 6 तारखेला. प्रश्न 23, या ठिकाणी जी म्हण दिलेली आहे त्या म्हणीमधील 5, 6 व 7 क्रमांकाची अक्षरे घेऊन त्याच्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे. तर म्हण आहे उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग. तर आपल्याला या ठिकाणी 5, 6 आणि 7 क्रमांकाची जी अक्षरे आहेत ती पाहायची आहेत. 5, 6, 7 आणि याचा विरुद्धार्थी आहे नवऱ्याच्या विरुद्धार्थी आहे नवरी. प्रश्न 24, खालील वाक्य 4 भागात विभागले आहे, त्यातील चुकीचा भाग ओळखा. मडक्यांची थप्पी लावली होती. या ठिकाणी 2 पर्यायातील मडक्यांची हा शब्द चुकीचा आहे. पोत्यांची थप्पी लावली होती बरोबर येईल, पण थप्पी हा देखील चुकीचा म्हणू शकतो, कारण मडक्यांची उतरंड लावली होती. या ठिकाणी 2 पर्याय येतात, मडक्यांची आणि थप्पी. 25वा, मेज या कोणत्या इंग्रजी शब्दाला पर्यायी शब्द आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 टेबल. असेच मराठीचे व्हिडिओ पाहत रहा.